नमस्कार. चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. मस्त झाली सकाळ आणि 4-5 दिवसापासून चाललेले काम. तर आता जवळ आलेले नवरात्र, तर मग त्याचीच गडबड चालली आहे. आणि 2-3 दिवस म्हणून तुम्ही आमचे ब्लॉग पण बघताय आणि खूप छान रिस्पॉन्स देताय, त्याबद्दल धन्यवाद. तर चला बघा आज काय काय काम बाकी आहे आमचं. तर घर झालेले होते, एकच घर राहिलेलं आहे आमचं आवरायचं. आणि म्हणलं ते घ्यायच्या धुवून काढायच्या आधी जे आपले रेग्युलरचे कपडे ते सगळे धुवून काढायचे होते. आणि जे आपले म्हणजे घरातले जेवढे कपडे आहे का तेवढे सगळे आम्ही आज बाहेर काढलेले बघा, नवे जुने. आणि इकडं पण सगळे शर्ट बाहेर टाकले. आणि कविताचं आणि मम्मीचं चाललेलं आहे घरावरती, कारण जे जाड जाड पॅन्टी ते राहतं ते वरती मग घरावर. आणि आज एकदम मस्त असं ऊन पडलेलं आहे, त्यामुळं मग त्यांनी सगळे कपडे वरती नेलेले, स्वेटर ते. तर बघा दोघींचं चाललेलं आहे. आणि शंभू सोमपापडी ते पण गेले दोघं वरती. तर बघा बरं, आणि घरामध्ये इतके कपडे राहते ना का बस. तर पूर्ण घरावर कपडे बसन इतके कपडे झाले का? नाही चालेल ना. हा का? शंभू इकडे शंभू या डाव्याने नको करू ना, इकडल्या साईडनी सगळे स्वेटर ते सगळे टाकलेले. हा हा या खाली चला, आपल्याला घर धुवायचं आहे, चला. तर बघा चाललेलं होतं काम. आणि आत्या त्या पण आलेल्या आहे आपल्या वक्तीच्या आत्या आणि गावातल्या आत्या. तर त्या आल्या. तर कविताचं इकडं चालू झालेलं लगेच चहा पाणी. झाला चहा? त्यांना चहा दे, तर मी मागच्या घरातला पसार काढी दे. तर चला आता कविता गेलेली चहा घेऊन त्यांना. तोपर्यंत बघा मागच्या घरातल्या ज्या गोण्या होत्या त्या सगळ्या आबानी आणि आरुच पप्पानी बाहेर काढलेल्या आहे, कारण मागचं घर बी आवरायचं होतं. काल समोरचं घर आवरलं, आम्ही तुम्हाला दाखवलंच. आणि आता पाठीमागच्या घरातलं इतका राड आहे का बघा, पूर्ण सगळं सामान तसंच पडलेलं आहे. आणि आपल्याला हे सगळं पसारा काढून आणि व्यवस्थित घर धुवून घ्यायचं आहे. तर बघा किती राडा. आणि सगळ्यात मेन दिवाळीला नवरात्रीत जर पसारा जर नाही काढला ना तर मग ते काय होतं, व्यवस्थित नाही वाटत. तर म्हणलं चला घेऊ आवरून. काय झालं शंभू, काय करायचं? हंबा शंभू सकाळ पाहून चालू आहे बैल काढून द्या त्याला. हे बैल खेळायचे आहेत, त्याला लय आवडत आहे बैल खेळायला, पण मग मातीचे आहे त्याच्यामुळं त्याला काही द्यात आहे ना खेळायला. चला आज आरुष पप्पा बी आम्हाला घर धुऊ लागायला का म्हणलं होतं ते येणार नाही तर घर संपणार नाही धुवायचे. झालेच नाही ना. झालेच नाही ना. म्हणजे कड लावायला आले काय? हा कड लावायला आले एक नाही. बरं आहे घ्या. झाले नाही ना मी आले. हो ना, बरं झालं. आता इकडं काय तुम्ही भांडे कुठे थोडीच आवरणार होते, गोण्या गाण्या घ्यायला माणसंच लागत देवो. मग चला आता शेवटचा दिवस आपल्या एकदम आनंदाने झाला रे. आनंदानं बाई हात पाय पार दुखून गेले या घमल्यात टाकवित ते सगळं. हे बाय आता दुखणार आता दुखणं गेलं कोण काढले ते तर आहेच म्हणा. आणि घरामध्ये जर पसारा जर काढायचं जर म्हणला ना इतका निघतो ना का बास. मम्मीची बुट आहे त्याच्यात सगळं पसारा. ते यांना म्हणा ते बैल व्यवस्थित काढा म्हणे, एक तर त्या बैलाच कान तुटला बाई. तर बघा चाललेलं आहे आता सगळंच काढायचं. आणि बेडमधला पसारा सगळा काढून घेऊ राहिलो आम्ही. इकडं पूर्ण पोटमाते सगळी मोकळी केली. इकडं कपाट सोकेश सगळं वरचं सगळा राडा. आणि जो बेडमधला राडा आहे का तो बी काढायचा आहे आम्हाला, कारण जे नवे भांडे ते पण तुम्ही पहा, जे नवे भांडे आहे ते म्हणजे वापरण्यात येत नाही त्यामुळं व्यवस्थित ठेवून देईल राहते. पण आता खकानालाही झाला त्याच्यामुळं मग किती खकान झालं पहा ना. आणि हे भांडे ना धुवायचे नाही बरं का कोणतेच.
फक्त त्याला आहे ना म्हणजे पाणी नाही लावेल काही नाही ना, तर नुसते पुसून पासून ठेवायचे. लक्ष्मी जाईल ना. लक्ष्मी लक्ष्मी जाऊ शकते दिवाळीची. बरं आहे ना, लक्ष्मी नाही गेली पाहिजे, उलट दिवाळी लक्ष्मी आली पाहिजे पटकन. ही भांड्याचा राडा पाऊल लक्ष्मी जाईल. हे पोर कविता पोर पाय बर का फळ्याला जड आहे त्या. एखाद्याला बरं वाट राहिलं ना. भाऊ चांगलीच लक्ष्मी काढून राहिली घरामधली आज. लईच घाण झाली हो भाऊ आज. नाही नाही अजिबात नाही. हा ना मग काय. बरं आहे भाऊ तरी जर मदत म्हणून आली. मग काय. तर बघा आपल्या बेडमधला सगळा पसारा इकडे आणून लावलेला आहे आणि आता हे पुसून पासून आपल्याला धुवून धावून चांगलं ठेवायचं आहे तिकडं. तर इकडच्या घरामध्ये पण गव्हाच्या गोण्या ते घेतलं होतं आणि सकाळी सकाळी कसं बाकीचं काम जर आवरलं ना तर बरं राहतं. तर आज एकच घर राहिलं होतं आणि आज शेवटचा दिवस आहे घर जायचा. काय झालं पिल्ला तर कितीक राहिलो आणू पाणी. काय आलं भाऊ अजून राहिलं का. बरं मग ती भांडी बिंडी पुसून घेते मी. कायचे हा धोंड्याचे का लग्नाचे वापर नाही. ते पाणी लावायलाच नाही. कॅरी बॅग मध्ये पॅक असेल त्याच्यामुळे पुसून पासून ठेवून देऊ. भाऊचं चालू आहे मशीन ना अजून. बरं आहे तर होईल ना आपलं. मग काय. तर चाललेलं आहे आता भांडे पुसून घ्यायचं आणि ज्या पाणी म्हणजे भांड्याला पाणी नाही लावेल राहत ते पुसून काढले तरी जमून जाते. एवढे धुवायचे म्हणल्यावर थोडा आबळ बी येले बाहेर आहे की नाही. तेच ना मग. आणि पा लग्नामध्ये वस्तू दिले जाते पण मग आपण काय ठेवीत नाही, बेडमध्येच ठेवेल राहत्या. आता तिकडं नवीन घरी गेलो ठेवू ना आहे का नाही. हा ना पाय ना त्याचं एक कान मोडन बाई. काय म्हणली ते तेलासाठी त्याच्या चमचा असाल ना ग. चमचा पाय छोटा चमचा काय पाय पाशी का पाय बरं. हां ते बाय त्याला चोगळी पाय त्याला छोटस. माय बेड मध्ये असं ते पहिला चिमणीचं नाही म्हणत का. हा हा कालच बघितलं. हा ना हा हा. एवढे भांडे कधी वापरायला काढायचे. हा पूजा करायची आहे म्हणा. आता 3 दिवस पूजा चालत तेव्हा लागत आणि ते तेव्हा येईन ना काम आपल्याला. मग काय मग काय म्हणे डब्बा काय. बरं बरं कोण आलं कोणतरी आलं असं. आता चिमण्या कोण वापरित का. चला घेऊ आवरून. बघा चालू होतं आपलं घर ते जायचं आणि आज आमचा शेवटचा दिवस आहे. तर कपडे पण धुतलेत सकाळी सकाळी. तर आता राहिलेले थोडे कपडे ते आता उद्या धुवा मी. तर उद्याच्या ब्लॉग मध्ये कळलंच तुम्हाला की उद्या आमचं कोणतं काम चालू आहे म्हणून. तर एवढं झालं तरी बी म्हणजे राहणारच काही काही. आता काही नाही राहणारच आहे. तर तुमची पण नवरात्रीची तयारी कुठलं खाली ते पण आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि एका ताईंनी आम्हाला कालच्या सोयाबीन भाजीच्या व्हिडिओला एक ताईंनी सांगितलं होतं की ताई तुम्ही ती ब्लाऊजची डिझाईन पाठवा. तर ताई नक्कीच तुमचं आम्ही ब्लाऊजची जी कटिंग आहे ती आम्ही तुम्हाला खरंच दाखवू. पण आता 2 दिवस तर काही वेळ नाही. आणि खूप दिवस झाले म्हणजे लई वेळा कमेंट केली ताई तुम्ही. आणि आम्हाला आहे ना सगळ्यात मेन तुमचं नाव बी सांगा कारण तुमची ID म्हणजे तुमच्या मिस्टरांच्या नावावर आहे. तर तुमचं नाव जर आम्हाला
आम्हाला कळायला तर खूप छान होईल, कारण तुम्ही इतक्या छान कमेंट करतात की असं वाटतं मग नेमकं तर नाव म्हणजे कळायला म्हणजे मग बरं राहतं ना. हा आणि सगळेच ताई दादा आपल्याला इतके भारी भारी कमेंट करते. ताई दादांना आम्हाला जसे कमेंट करते तसेच आम्हाला एक वेळेस भेटायला या सगळेजण. तर कोणी जाणार म्हणजे नवरात्रीत या, कोणी जर आमच्या रूटला जाणार असेल कधी तर नक्कीच ध्यान करून या. वेळ काढून या नवरात्रीमध्ये. लहानाल्या बहिणी म्हणून असं समजा आणि नक्की आम्हाला भेटायला या. चला मग काय आता घेऊ आवरून. आता आजचा ब्लॉग इथं संपवायक नाही.